आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल भक्तीचा उत्सव आज सर्वत्र भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। सोलापूर शहरासह परिसरातील विविध श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। जुने विठ्ठल मंदिर, चौपाट विठ्ठल मंदिरासह अनेक मंदिरांमध्ये महापूजा, महाआरती, भजन, कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र दिवस मानला जातो। याच निमित्ताने सोलापूर शहर आणि परिसरातील विविध श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। हातात तुळशीमाळ, कपाळावर गंधटिळा आणि मुखी विठ्ठल नामाचा अखंड गजर करत भाविक मंदिराकडे येत होते। जुने विठ्ठल मंदिर, चौपाट विठ्ठल मंदिर तसेच शहरातील अनेक मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले। पहाटेच्या काकड आरतीने धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली। त्यानंतर महापूजा, महाआरती, हरिपाठ, भजन, कीर्तन आणि नामस्मरण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। मंदिर परिसर टाळ मृदुंगाच्या गजराने आणि अभंगाच्या सुरांनी दुमदुमून गेले होता। विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच शिस्तबद्ध रांगा लावल्या होत्या। लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक जण विठ्ठलाच्या दर्शनासाठी उत्साहाने सहभागी झाला होता। दर्शनानंतर विविध मंदिरांमध्ये भाविकांना उपवासाचे प्रसाद वाटप करण्यात आले। केळी, साबुदाणा खिचडी, फराळाचे पदार्थ आणि इतर उपवासाचे खाद्यपदार्थ प्रसाद म्हणून देण्यात आले। भाविकांनी भक्तिभावाने प्रसादाचा लाभ घेत विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होत सुख, समृद्धी आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली। बा विठ्ठला, तुझी कृपा अशीच अखंड राहू दे, अशी भावना अनेक भक्तांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती। दरम्यान चौपाट विठ्ठल मंदिरात दिवसभर आयोजित करण्यात आलेल्या विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली। दरवर्षी अशीच भाविकांची गर्दी असते। सकाळी 5:30 ते 6 वाजेपर्यंत पूजा अर्चा झाली, त्याच्यानंतर भाविकांना दर्शनाला सोडण्यात जातो आणि दिवसभर महाप्रसाद असतो। पंचकमिटी चालू ती सगळे व्यवस्था। आजच्या दिवसामध्ये कोणकोणते विधी होतात? आजच्या दिवसामध्ये सकाळी महापूजा, त्याच्यानंतर होम हवन आणि त्याच्यानंतर भजन। आषाढी एकादशीच्या निमित्ताने मंदिर परिसरात भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला। एकंदरीत आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर आणि परिसर विठ्ठलमय झाला असून सर्वत्र उत्साह, भक्ती आणि चैतन्यपूर्ण वातावरणाची अनुभूती भाविकांना मिळत आहे। श्रद्धा, परंपरा आणि संस्कृतीचा हा सोहळा प्रत्येकाच्या मनात भक्तीची नवी ऊर्जा निर्माण करत असल्याचे चित्र आज सर्वत्र पाहायला मिळाले।